जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपली इथले येले झाले काय सांगू तुम्हाला। आज आपल्याला जायचं होतं कडबा आणायला। गोपाल काकाला म्हणलं लवकरात लवकर टाली तोडून निघलो आपण शेताला। आज आपल्याला लय कटाळू लागला, पण पाण्या पावसाचे दिवस होते, चला म्हणलं कडबा गोळा करून घ्या। तुम्हाला माहिती आहे आपल्याला कोणतंच काम बरोबर जमत नाही। यायले म्हणलं तुम्ही कडबा वरी द्या, मी एकला वरी रचतो। आपण कडबा इथला खतरनाक रचला होता। ट्रॅक्टर निघायच्या आधी अर्धा कडबा खाली घसरून गेला। मी म्हणलं आता काय खरं नाही बा आपलं। पुन्हा इथल्या मेहनतीनं कडबा रचला, अर्ध्या मदतने आलो ते पुन्हा कडबा गेला घसरून। मी म्हणलं आपल्या कडब्याला नजर लागली बॉय। आता जर आपण बोललो तर हे दोघं आपल्या मागे दगड घेऊनच लागतात। मी म्हणलं याच्या मनानं उद्या आता त्यातने आपला मोठा भाऊ भेटला, आपल्याला जाऊच देऊ नव्हता लागला। मी म्हणलं आज लय येले झाले, वरून ट्रॅफिक पुन्हा होते, जाऊ दे म्हणलं। इकून तिकून आणलं भाऊ कोट्यावर ट्रॅक्टर, गेटावरच घातलं, गेट गेलं मोडून। चला आता बरोबर करायचंय, चला भेटू त्याच्या ब्लॉक मध्ये। आज आपण सगळे जण शेतातच झोपलो होतो। उठल्या भारी दिसू लागलो, लय खतरनाक झोप लागली होती। किसनार म्हणलं उठ बरं मांड चहा, आपला गडी इथला खतरनाक चहा मांडते केलंय भारी। सकाळी या दोघा भावाचे तोंड पाहिलं की आपला दिवस इथला खराब जाते, आपल्या मागं पनूतीच लागते। आपल्या हिरुंड्या एका सोयीने उभ्या होत्या ना, आपण असे आलो जस की आपल्याला घराच्या बाहेर काढून दिलं। काय दिवस आले राव। आता सांडव्याचे दर्शन घेऊन जावं म्हणलं, पण खिशाची एक हिरुंडा झाली पंक्चर। मग कशी न्यायची, मग देशी स्टाईल मध्ये येऊन आलो आपण स्टेशनवर। आपल्याला काय काम नव्हतं, मग असाच टाइमपास करायचा। तेवढ्यात उमऱ्याचे रिस्टारले तर पटरीनं झेंडू लागलो। चला मग भेटू उद्याच्या ब्लॉक मध्ये। जय हिंद जय भारत। आज लावली होती शरद मोबाईल पाण्यामध्ये टाकून द्यायचा। गुड मॉर्निंग पब्लिक, उठले का नाही? आज आपल्याला लय उशीर झालता उठायले, घरचे बोंबलत असतील। सुनील आपला लय हुशार, सुनीलले म्हणलं लवकरात लवकर घडी मार म्हणलं, याच्या नांदी लागू नको, हे सगळे रिकाम टेकडे येतात। लवकरात लवकर गाड्या काढल्या निघलो घराकडे। आज जरासा उशीर झालता, घरचे शिवा देणार येतं। आपले 2 कमांडो घरी आल्या निघले मिशनवर। मी म्हणलं बरं बा तुमचं, आपल्याला काहीच काम नव्हतं। चला म्हणलं दुर्गा माताच्या दर्शनाहून तरी यावं, लय दिवस झाले मंदिरात गेलो नाही। यायले तर सांगू थकलो बा। सुधरा म्हणलं रे बा जराशे, यायचं तरी साहजिक आहे, पण हे तर लग्नाले आले जसे जसे मोठे व्हायला लागले तशा याच्या मस्त्या वाढा लागल्या। सांगा आता काय करू। नेमके सगळेजण शांत झाले। इथं कोणतरी बकेट आणून ठेवली, तिच्यात मोबाईल बुडू लागले। काय करणार भाऊ तुमचं, चला भेटू त्याच्या ब्लॉक मध्ये। आज आलतो भाऊ वाशिम। आपल्या वाशिमची पब्लिक इथल्या खतरनाक, जिथून बोळी दिसली तिथूनच गाडी टाकते, म्हणजे सगळीकडे ट्रॅफिकच ट्रॅफिक। तर सकाळपासून पहा, आज गुढीपाडव्याचा दिवस, आपल्याला येळू धुवून गुढी उभी करायची होती, वाशिमला जायचं होतं। येले तर सांगू कटाळू येले म्हणलं ते कुकू जरा लहान लावायचं, आता सुधारायचं आहे आपल्याला, गुंडे नाही बनायचं। आलो भाऊ वाशिम, आपली गाडी टिबल सीट। मी म्हणलं पोलीस मामान पकडलं तर काय खरं नाही आपलं, वरून ही ट्रॅफिक। आल्या आपल्याला मालकाला भेटणंच लागते, नाहीतर आपल्याला गमतच नाही। वाशिमहून आल्यावर चला म्हणलं शेतातून चक्कर मारून यावं, लय गरमी होऊ लागली राव। तेवढ्या त्या हेंबड्यानं करून टाकलं जंगलामध्ये ढुपट। मी म्हणलं काय विषय राव, हे म्हणत की आपल्याला मूळ हुलवायचं। मी म्हणलं चलो, आपण आपल्या फुल तयारीत नाही होतो, यायले डसू द्या म्हणलं मूळ, काय विषय नाही। आले भाऊ आपले 2 कमांडो मूळ हुलून। चला भेटू उद्याच्या ब्लॉक मध्ये। जय हिंद जय भारत। हे आमचा किशा पैलवान दिसायले कांडी आहे, पण 50 किलोचा कट्टा उचलून न्या लागला। इकडे हनुमान भाऊ आलते आपल्याला भेटायला, चला म्हणलं त्याला भेटून याव। आपण आलो शेतात नाही, आपल्या मित्राचा कॉल आला, म्हणले अर्जंट काम आहे। मग लगेच आलो आपण घरी, तर दारातच बसले होते। चला म्हणलं काय अर्जंट काम आहे। हे दोघं झाले समोर, आपण त्याच्या मागं मी आणलेलं खतरनाक काम आहे, पण खतरनाक काचं या चिचा खायसाठी आणलं। मी आणलं सुधार जराशे, आता तुम्ही मोठाले झाले। काम सोडून आलो राव शेतातून। चिचा खाल्ल्याच्या नंतर येण आणली ना 4 व्हीलर। हे कसं झालं, जिंदगी झंडे फिरवी घमंडे, काय टेन्शनच घ्यायचं नाही, काय चालू आहे काय नाही। चला भेटू त्याच्या ब्लॉक मध्ये।